गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे, तर मागील 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच असल्याचं चित्र दिसून येत आहे। यामुळे नदी नाल्यांना पूर आलेला असून अनेक भागात रस्त्यांना देखील नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। पावसाच्या संततधारेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत। अशातच आता पुढील 3 तास महत्त्वाचे असल्याचं हवामान विभागानं म्हटलेलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुढील 3 ते 4 तासात मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। तसंच मुंबई शहरासह उपनगरात ढगाळ वातावरण निर्माण झालेलं असून पावसाच्या सरी कोसळत आहेत। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आलाय। त्याचबरोबर मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलंय। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही जर HTN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मुंबईला 2 दिवसांपासून पावसाच्या धारा कोसळत असल्याचं पाहायला मिळतंय। तसंच आज सकाळपासून पावसाची संततधार कोसळत असल्यामुळे हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय। तसंच मुंबईतील उपनगरीय भागात पाणी साचल्यानं रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे। दरम्यान IMDने 27 जुलै 2025 पर्यंत भरती ओहोटीचा इशारा कायम असल्याचं म्हटलेलं आहे। अंधेरी पश्चिम आणि पूर्वेला जोडणारा सबवे पूल पुन्हा पाण्याखाली गेल्याची माहिती समोर आली आहे। वाहतुकीसाठी मुख्य रस्ता मानला जाणारा या पुलावरून दररोज लाखो नागरिक प्रवास करतात। मात्र अनेक वर्षापासून जास्त पाऊस झाल्यानं हा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। त्यामुळे अंधेरी पश्चिम ते पूर्वेकडे जाण्यासाठी नागरिकांना फिरून जावं लागतंय। यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होतीये। आताही मुंबई उपनगरातील अंधेरी येथील सबवे पूल पाण्याखाली गेला असून पूल बंद करण्यात आलेला आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पुणे शहरात पावसाची संततधार सुरू असल्याचं दिसतंय। यामुळे खडकवासला धरण साखळी क्षेत्र देखील 80% पेक्षा जास्त भरलेला आहे। गत वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा 7 TMC अधिक आहे। पावसाच्या संततधारेमुळे पुण्यासह लातूर, नांदेड, नाशिक, सातारा, धाराशिव या शहरांना वेधशाळेनं येलो अलर्ट दिलेला आहे।